गौतमी तुझे फॉलोअर्स खूप आहेत, युवक तुझे फॉलोअर्स खूप आहेत, पण अलीकडे जर आपण बघितलं तर महिलांच्या बाबतीत एक प्रश्न सातत्याने समोर येतोय. नुकतीच एक घटना देखील घडली हागवणे कुटुंबियांबद्दल, वैष्णवी हागवणेबद्दल. जर आपण तू ऐकली असेल, बघितली असेल. हुंडा या अर्थात लग्नानंतर मुलीकडून तिचा छळ केला जातो, पैसे मागितले जात आहेत, आई वडिलांकडून पैसे मागितले, हुंडा मागितला जातो. काय संदेश देईल? मुलींनी कशा पद्धतीने याच्याकडे बघायचंय आणि तू कसं बघते याच्याकडे? हे जे झालं हे खरंच खूप दुर्दैवी होतं. मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जो कोणी असेल याचा दोषी तर याला कडक शिक्षा व्हावी, बस मी एवढंच सांगते. आणि राहिलं महिलांची गोष्ट, पोरींची गोष्ट, मी एकच सांगते, आपण बऱ्याच गोष्टींना घाबरून राहतो की अरे आता ही काय म्हणल, ती काय म्हणल, मग घरात मी यांना कसं बोलू, की आपल्याला नावं ठेवतील म्हणून आपण काही गोष्टी लपवतो किंवा करतो. पण मला नाही वाटत की तुम्ही ह्या गोष्टी लपवल्या पाहिजे. पोरींनी बिंदास, पोरी असू किंवा महिला असू, बिंदास्त बोला, घाबरू नका कुठल्या गोष्टीला. जेवढं तुम्ही घाबरताल, जेवढं घाबरून राहताल, तेवढं त्या गोष्टीचा त्रास तुम्हालाच होणार आहे. म्हणून मी एक आवर्जून सर्वांना सांगते, मी नेहमी सांगत असते की कुठल्याही महिलेने, कुठल्याही पोरीनी अजिबातच घाबरायचं नाही. जेवढं घाबरताल तेवढा तुम्हाला त्रास होईल. प्लीज जे काही असेल ते पटकन बोलून मोकळं व्हा. तू जे सांगते की महिलांनी डेअरिंग करून पुढे येऊन बोललं पाहिजे, वैष्णवी हागवणेकडून कदाचित हेच होऊ शकलं नाही, ती सांगू शकली नाही आणि तिने टोकाचं पाऊल उचललं, आत्महत्या केली. परंतु ज्या पद्धतीने तिला मारहाण होत होती घरी, सासू सासरे, नवऱ्याकडून, दिराकडून, म्हणजे छळ होतात, अशी अनेक घटना, म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे घटना काय हे नवीन नाही. या घटनेकडे कसं पाहते आणि त्यातून तू काय महिलांना, मुलींना संदेश देशील? मी तेच म्हणतेय की तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी आता हे जे झालं, जे काही झालं, त्यांच्या वडिलांनी पण एक स्टेटमेंट दिली. म्हणजे ते बघून एकदम मन भरून, म्हणजे असं खूप वाईट वाटलं की अरे हे काय, म्हणजे ह्या गोष्टीवर फक्त तुमच्यावरच परिणाम नाही होत, म्हणजे एखाद्या पोरीवर किंवा एका स्त्रीवरच परिणाम नाही होत, याचा परिणाम त्यांच्या आई वडिलांवर पण होतो. त्यांनाही त्रास होतो, वाईट वाटतं की अरे हे काय झालं. म्हणून तुम्ही जे पळून जाऊन काय लग्न किंवा अफेअर वगैरे ह्या गोष्टी, तुम्ही सर्व जे काही असेल ना तर ते आई वडिलांना सांगितलं पाहिजे. आई वडिलांना सांगून जे काही असेल ते करा. कारण की आपल्याला, मला तर एकच वाटतं की आई वडील हेच आपल्याला खूप म्हणजे आपल्यासाठी चांगला विचार करणार आहेत. बाकी दुनियादारीचं काय आपल्याला हे नाही, पण आई वडिलांपासून कुठली गोष्ट लपवणं. पण हे हुंडा मोठ्या प्रमाणात मागितला जातो. इथं बघितलं तर 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीचे भांड, म्हणजे लग्नात सुद्धा आडबाप असा खर्च केला जातो, 1.5 2 कोटी रुपये. हुंडा देऊ पण नका, हुंडा घेऊ पण नका. हे खरंच खूप चुकीचं आहे. हुंडा देणंही आणि घेणंही. आपण एखादी पोरगी ती तिच्या घरी जाती, नांदायला जाती, म्हणजे हे सर्वस्व सोडून ती तिच्या घरी जात असते, म्हणजे नवऱ्याच्याकडे जाते. तर फक्त त्या पोरीकडे बघा की आपल्या घरात एक लक्ष्मी आली आहे, आपल्या घरात एक म्हणजे सर्वस्व सोडून एक पोरगी आपल्या घरात नांदायला आली आहे. तर ह्या गोष्टीचा विचार करा ना की ती आपलं सगळं सर्वस्व आता ती इथून पुढे ती बघणार आहे, तर त्यात पैसा का आला पाहिजे, म्हणजे देणं पण आणि घेणं पण का आलं पाहिजे. जे देतात त्यांनी पण ते पण चुकीचे आहे आणि जे घेतात ते पण चुकीचे आहेत. मला ह्या गोष्टीला म्हणजे पूर्णपणे माझा नकार आहे. हे नाही झालं पाहिजे. मला एक कळतं की लक्ष्मी आली हा विचार करा आणि बाकी सगळं सोडा.